मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जवळपास 16 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. सर्वांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, आलेल्या बातम्यानुसार आणि आलेल्या माहितीनुसार तेथील जे मंदिर आहे, जो देव आहे, तो नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. मग या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो की देव खरंच नवसाला पावतो का? या प्रश्नाचं उत्तर खरं तर 400 वर्षापूर्वी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी देऊन टाकलेलं आहे. कोणताही देव नवसाला पावत नसतो. 900 सायासे कन्यापुत्र होती, तरी का करणे लागे पती, हा प्रश्न तुकोबारायांनी विचारलेला आहे. तयांच्या स्वाधीन दैवते असती, तरी का मरती त्यांची पोरे. आणि लक्षात घ्या, तुकोबारायांनी त्या काळामध्ये रूल ऑफ प्रॉबॅबिलिटी सांगितलेला आहे, ज्यालाच आपण मानसशास्त्रामध्ये शक्य अशक्यतेचा नियम म्हणतो. उदाहरणार्थ, मला आलेली माहिती आहे की अनेक मुलं ज्यांची लग्न होत नाहीत ते तिथं जातात, नवस करतात आणि त्यांची लग्न होतात. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये नुसते आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास प्रति हजारी 150 मुलांची लग्न होत नाहीत. आता ती सगळी मुलं तिथं गेल्यानंतर त्यांची लग्न होणार आहेत का? तर नाही. काय असतं, लग्न होणं न होणं ही एक नित्य चालणारी घटना आहे. आता तिथं जाणारे 100 लोक गेले, त्यांचे असेही लग्न होणार असतात. बघा, त्यातील जवळपास 50-60 जणांचे असेही लग्न होणार असतात. आणि ज्या लोकांना माहीत नाही ते देवस्थान, आता कर्नाटकमधील एक जिल्हा आहे किंवा महाराष्ट्रामधील पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक लोकांना ते ठिकाण माहीत नाही. मग तेथील त्या पश्चिम महाराष्ट्रातील ज्या तरुणांना ते ठिकाण माहीत नाही, त्यांची लग्न होत नाहीत का? हा एक साधा सोपा प्रश्न. याचं उत्तर जर तुम्हाला मिळत नसेल आणि तिथं 100% गॅरंटी आहे का तिथं गेल्यानंतर लग्न होणारच म्हणून, याचं उत्तर तुकोबाराय या नियमामध्ये सांगतात. जसं 100 जण गेले, त्यातील 50 जणांचं लग्न झालं. बघा, त्यातील एकाचं लग्न जरी झालं तरी तो सगळ्या पाहुण्या रावळ्यांना मित्रांना सांगत सुटतो की मी तिथं जाऊन नवस केला होता आणि माझं लग्न झालं, म्हणजे नवस पूर्ण झाला आणि परत तो नवस फेडायला तिथं जातो. परंतु आता 100 पैकी 50 जणांचा नवस पूर्ण होत नाही. मग तो मात्र त्या देवस्थानला दोष देत नाही किंवा त्याने जो नवस केलेला आहे त्याला तो दोष देत नाही, तर तो दोष कोणाला देतो? स्वतःच्या नशिबाला देतो. यालाच तुकोबाराय म्हणतात, एक बेकी न्याय होतसे प्रचिती, तेने समस्त लोक भुलताती. काय असतं, जसं एखाद्या दाम्पत्याला एकतर मुलगा होणार किंवा मुलगी होणार. आता उदाहरणार्थ, एखादं जोडपं मुलगा होण्यासाठी तिथं गेलं आणि काय असतं, शक्यता 2च असतात. 50% मुलं होतात आणि 50% मुली होतात किंवा 51% 49 असं काहीतरी प्रमाण आहे. परंतु 50-50 धरूया. आणि मग ऑलरेडी 50% लोकांचा नवस पूर्ण होणार आणि ते काय करणार, त्याचा प्रचार करत राहणार. त्यालाच तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, एकबेकी न्याय होतसे प्रचिती, तेने समस्त लोक भुलताती. आणि तिथं माहिती घेतल्यानंतर सांगितलं की तिथं दर शनिवारी कीर्तन वगैरे होतं, चांगली गोष्ट आहे. परंतु त्या कीर्तनातून तुकोबारायांचा हा विचार सांगितला जातो का की बाबांनो, हेच देवस्थान नाही तर कोणतंही देवस्थान घ्या, या जगातील कोणत्याही धर्मातील घ्या, केवळ हिंदू नाही, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, ते हुलुलिया वगैरे काहीतरी असेल, कोणताही देव कोणालाही नवसाला पावत नाही. लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने गाडगेबाबांनी सांगितलेलं आहे, बाबांनो, मंदिरामध्ये देव नसतो, तिथं पुजाऱ्याचं पोट असतं. आता यामधून गाडगेबाबांना नेमकं काय सांगायचं आहे? देव सर्वत्र आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, जग अवघे देव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे. देव सगळीकडे आहे, चराचरामध्ये भरून उरलेला आहे. परंतु ज्या काही लोकांना असं वाटतं की तो तिथंच आहे, तेवढ्याच ठिकाणी आहे, नवसाला पावतो, अशी अनेक ठिकाणे आपल्या भारतामध्ये उदयास आलेली आहेत. आणि यामधून खरी श्रद्धा, खरं प्रेम, खरी भक्ती, खरा देव बाजूला राहतो आणि अंधश्रद्धा, चमत्कार, बुवाबाजी हे वाढत जातं. आणि मग या तुमच्या आमच्या या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन
लक्षात घ्या, हे बुवा बाबा स्वतःचं मार्केट उभा करतात, स्वतःचं दुकान उभा करतात, एकदम आलेशान लाईफ जगतात. गाडी बंगला AC सगळं त्यांना फुकट तुमच्या पैशातून भेटतं. आणि याला एक मार्केटचं स्वरूप येतं, याला एक धंद्याचं स्वरूप येतं. आणि बघा, कोणत्याही संतांनी मठ बांधली नाहीत. बघा, कोणत्याही संतांनी अशी मोठमोठाली मंदिरं बांधली नाहीत. मंदिर हा आपल्या हिंदू संस्कृतीचा, आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लक्षात घ्या, मी परखडपणे बोलतो म्हणजे काही जणांचा असा गैरसमज होतो की हा एवढं परखडपणे बोलतो म्हणजे काही देवाच्या विरोधामध्ये आहे का? नाही. माझ्यापेक्षाही परखडपणे तुकोबारायांनी मांडलेलं आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो, तुमच्यापेक्षाही जास्त जे लोक हे देवाधर्माच्या आहारी गेलेले आहेत त्यांच्यापेक्षाही जास्त माझी देवावर श्रद्धा आहे, धर्मावर श्रद्धा आहे. परंतु ती श्रद्धा असण्यासाठी तुम्हाला खरा देव कळला पाहिजे, खरी श्रद्धा कळली पाहिजे, खरा धर्म कळला पाहिजे. लक्षात घ्या, मी 24 तास रात्री झोपलेलो जरी असलो तरी माझ्या रोमारोमामध्ये एक नाव सुरू आहे, ते म्हणजे तुकाराम तुकाराम तुकाराम. आता काही जण असा प्रश्न विचारतील, तुकारामच का? म्हणजे या लोकांना खरं तर देव कळलेला नाही. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, आपुला तो एक देव करूनी घ्यावा. आणि तुकोबाराय आणि देव काही वेगळं नाही, हे सुद्धा तत्कालीन मांडणी झालेली आहे. तुका विष्णू नाही दुजा हे प्रमाण तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, तुकोबारायांची गाथा ही सगळ्यात जास्त प्रमाण आहे. लक्षात ठेवा, आपण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. वारकरी संप्रदायाची स्थापना म्हणा किंवा पुनरुज्जीवन म्हणा करण्याचं काम नामदेव महाराजांनी केलं, पाया घालण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. आणि सगळे संत एकनाथ महाराजांपासून सगळे 18 पगड जातीतले संत. आणि तुका झालासे कळस भजन करा सावकाश, तुकोबाराय कळस आहेत म्हणजे तुकोबारायांचा आदेश हा अंतिम आहे. लक्षात घ्या, जे काही वेद शास्त्र पुराण वगैरे सगळं काय आहे ती गाथा आहे. आणि गाथा काय शिकवते? गाथा श्रद्धा शिकवते, अंधश्रद्धा नाही. गाथा खरं शिकवते, खोटं नाही. गाथा प्रकाश शिकवते, अंधार नाही. लक्षात ठेवा, गाथा लोकांचं शोषण शिकवत नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, मी हमेशा सांगत असतो की तुम्ही या कीर्तनकारांच्यावर अवलंबून राहू नका, स्वतः गाथा वाचा. मी आता गाथेवर कमीत कमी 10 पुस्तकं लिहिणार आहे. गाथा स्वतः वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल तुकोबारायांना नेमकं काय सांगायचं आहे. या आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये 4 कीर्तनकार तयार झालेले आहेत, तरी सुद्धा खरे तुकाराम महाराज हे समोर येऊ देत नाहीत. कारण खरे तुकाराम महाराज जर समोर आले तर यांचं पोटापाण्याचं धर्माचं दुकान बंद पडेल. आणि खरे तुकोबाराय आज लोकांसमोर का येत नाहीत याला जिम्मेदार हे कीर्तनकार आहेत. मित्रांनो, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या सगळ्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. श्रद्धा ठेवा आणि अंधश्रद्धेपासून दूर राहा. नवसाने सायासाने काही होत नसतं, कर्मकांडाने काही होत नसतं. यज्ञ याग होम हवन कोणत्याही कर्मकांडाने कसलंही फल प्राप्त होत नसतं. कलियुगामध्ये फक्त एकच साधन सांगितलेलं आहे, कलियुगी माझी करावे कीर्तन, नामस्मरण नामस्मरण. त्यामुळे फक्त एकच नाव घेत राहा, तुकाराम तुकाराम तुकाराम.